नमस्कार मित्रांनो, मी सनी खुडे आणि तुम्ही पाहत आहात सनी खुडे ब्लॉग. तर मित्रांनो, आज आहे भाऊबीज ब्लॉग पार्ट 2. काही गोष्टी राहिल्या होत्या मित्रांनो त्या ब्लॉगमध्ये दाखवायच्या, तर आज मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, जिज्ञासानं मम्मीला मेहंदी काढली. ती ही मेहंदी बघा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊराया. त्यानंतर मी दीदीच्या पाया पडलो होतो. ते ब्लॉगमध्ये दाखवलं नाही मी. तर ते ह्या ब्लॉगमध्ये बघा, तिच्या पायासुद्धा पडलो होतो मी. तो ब्लॉग मी त्यात पहिल्या ह्याच्यात तो ब्लॉगमध्ये ॲड नाही केला, त्याच्यामुळं आता मी ॲड करतोय. मी दीदीचा आशीर्वाद घेतला, ते दाखवलं यामध्ये मी. तर मित्रांनो, जिज्ञासाने मम्मीला छान अशी मेहंदी काढली होती. एकदम टॅलेंटेड मुलगी जिज्ञासा. खूप छान प्रकारे तिनं मेहंदी काढली. जरा वेळ घेतला तिनं, पण एकदम छान केलं. आता ती जशी जशी तिला सवय जशी होईल मेहंदी काढायची, तसं तसं तिला परफेक्ट जमेल. मग तिचा स्पीड वाढेल मेहंदी काढायचा. तर मित्रांनो जिज्ञासा ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. माझी बहीण गौरी दिदी, तिची मोठी मुलगी जिज्ञासा, आणि छोटी तिचं नाव रचना आहे. तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो की मी शॉप उघडले, ऑनलाईन शॉप ओपन केलेलं आहे. तर त्या दिवशी मी गिफ्ट पॅकेट पण घरी बनवली होती, बॅचेस पण घरी बनवले होते, तर ते त्यांना दिले, दाजीला पण दिलेले आहे. त्यानंतर फुलवाती दिले होते मी, कारण आता फेस्टिवलचा सण आहे, दिवाळी आहे, घरी पूजेसाठी पण गरजेचं आहे म्हणून मी दिलं. मला असं वाटलं की गरजेच्या वस्तू आहेत तर दिल्या पाहिजेत. आणि मी तिच्यासाठी काही गिफ्ट आणलं नव्हतं यावर्षी. दरवर्षी ती रक्षाबंधनला यायची, पण यावर्षी ती रक्षाबंधनला आली नाही. पाठीमागच्या वर्षी पण रक्षाबंधनला आली नव्हती, ती गावी गेली होती. तर त्याच्यामुळे ती इथं आली नाही, रक्षाबंधनला गावी गेली होती. तर यावर्षी ती भाऊबीजेला होती म्हणून तिला ती मी गिफ्ट दिलं मित्रांनो. गौरी दिदी माझी बहीण आहे आणि जिज्ञासा आणि रचना या बहिणीच्या मुली आहेत, माझ्या भाची आहेत. आज आपण इथेच थांबूयात. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी. बाय.